Good morning, students. Welcome, all of you. Janta High School and Junior College, Shirur. Standard 7th, Subject Science. Subject teacher is Mrs. Jagdale R.R. Students, in this video, we are going to learn 7 topic motion, force and work. Gati, बल व कार्य. We have seen that a change occurs in the motion or the shape of a body when a force acts on it. Now let us see how work is done when a force acts. वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो हे आपण पाहिले आहे. आता बलामुळे कार्य कसे होते याविषयी आपण माहिती घेऊ. See in the picture, Ranjit's house is at place A. The figure shows the distance traversed by Ranjit to reach his school at D. If we do not take direction into account, we find that Ranjit traversed a distance equal to AB plus BC plus CD. बघा, रणजितचे घर ए या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले आहे आणि डी या ठिकाणी शाळा आहे आणि या शाळेत पोहोचण्यासाठी त्याने कापलेले अंतर बघा. इथे जर आपण दिशेचा विचार केला नाही तर ए बी अधिक बी सी अधिक सी डी हे त्याने प्रत्यक्ष कापलेलं अंतर आहे, म्हणजे हे डिस्टन्स आहे. हावेवर ऑन डुईंग दिस हिज डिस्प्लेसमेंट वॉज इक्वल टू ए डी. परंतु विस्थापन मात्र ए डी इतकं झालेलं आहे. Ranjit's displacement from his house to the school is shown in the picture with the broken line AD. आता AD या तुटक रेषेनं रणजितनं घरापासून शाळेपर्यंत केलेलं विस्थापन दाखवलेलं आहे. AD is the minimum distance along a straight line from Ranjit's house to the school. म्हणजेच AD हे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंतचे सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे. The minimum distance traversed in a particular direction along a straight line is called displacement. म्हणजेच एका विशिष्ट दिशेनं सरळ रेषेमध्ये कापलेल्या कमीत कमी अंतराला डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन असे म्हणतात. Now about distance, displacement and velocity. Distance, the length of the route actually traversed by a moving body irrespective of the direction is called distance. Distance is a scalar quantity. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे. डिस्प्लेसमेंट, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी इन वन डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू रीच द फायनल पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेमध्ये पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डिरेक्शन्स आर टेकन इन टू अकाउंट, देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता विस्थापनामध्ये दिशेचा सुद्धा विचार केला जातो, त्यामुळं डिस्प्लेसमेंट ही कशी आहे, सदिश राशी म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटी आहे. The unit of measurement of distance and displacement is the meter in the SI as well as in the MK system of measurement. आता अंतर आणि विस्थापन या दोन्हीची एकक काय आहेत, मीटर हेच एकक आहे. Velocity, velocity is the distance traversed by a body in a specific direction in unit time. Velocity म्हणजे वेग. तर वेग म्हणजे काय, तर वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. आता वेलॉसिटी काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरायचा आहे बघा.
The velocity is equal to displacement upon period of time required for the displacement. म्हणजेच velocity is equal to displacement. Displacement म्हणजे विस्थापन आणि period of the time required for the displacement म्हणजे विस्थापनास लागलेला वेळ. When we say that the speed of car is 40 km per hour, there is no need to specify the direction, but to predict whether a storm will reach a particular place or not, a mention of its direction is essential. बघा, जेव्हा एखाद्या गाडीची चाल 40 किलोमीटर प्रति तास असे आपण सांगतो तेव्हा दिशा सांगण्याची आवश्यकता नसते, परंतु वादळ एखाद्या निश्चित ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी मात्र दिशेचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. The unit of speed or velocity is written as meters per second. The actual distance traversed by Ranjit from home to school is equal to AB plus BC plus CD. आता रणजितनं घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी कापलेलं जे अंतर आहे ते काढण्यासाठी आपल्याला AB प्लस BC प्लस CD हे अंतरांची बेरीज करावी लागेल. इज इक्वल टू 500 प्लस 700 plus 300 is equal to 1500 meter. Now total time from home to school is equal to 8 plus 11 plus 6 minutes is equal to 25 minutes. Now Ranjit's displacement from home to school AD is equal to 1000 meters. Now we are going to find the velocity and speed. Velocity is equal to displacement upon total time is equal to 1000 meters divided by 25 minutes is equal to 40 meters upon 60 seconds is equal to 0.66 meters per second. Ranjit's speed while going to school. Speed is equal to distance traversed divided by total time is equal to 1500 meters upon 25 minutes is equal to 60 meters upon 60 seconds is equal to 1 meter per second. Ranjit did not take the straight route of minimum distance while going to the school. Therefore, the magnitudes of his velocity and speed came out to be different. बघा, आता या उदाहरणामध्ये रणजितने शाळेत जाताना कमीत कमी अंतराचा सरळ मार्ग घेतला नाही, त्यामुळं त्याचं व्हेलॉसिटी आणि स्पीड हे वेगवेगळं आलेलं आहे. Now about the average velocity and instantaneous velocity म्हणजेच सरासरी वेग व तात्कालिक वेग. The velocity of an object can change even while it is moving along a straight line. म्हणजेच एखादी वस्तू जरी सरळ रेषेत जात असली तरीसुद्धा तिचा वेग बदलू शकतो. Suppose that a truck is covering a distance of 40 km from A to D in a straight line. That is, its displacement will be 40 km. समजा एखादा ट्रक ए या ठिकाणापासून डी या ठिकाणापर्यंत 40 किलोमीटर सरळ रेषेत जात आहे, म्हणजेच त्याचं विस्थापन AD एवढं झालेलं आहे. If it requires altogether 1 hour for this, its average velocity is 40 km per hour. मग या ट्रकला लागणारा एकूण कालावधी जर 1 तास असेल तर या ट्रकची ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे सरासरी वेग आपण 40 km per hour सांगू शकतो. However, if the truck travels the 10 km distance AB in 10 minutes, BC in 20 minutes and CD in 30 minutes, then म्हणजेच बघा, आता या ट्रकने AB हे जे अंतर आहे ते 10 किलोमीटर अंतर 10 मिनटामध्ये पूर्ण केलेलं आहे. BC हे अंतर 20 मिनटामध्ये आणि CD हे अंतर 30 मिनटामध्ये पार केलं असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचा तात्कालिक वेग समजतो. Velocity for the distance AB in kilometer per hour is equal to 10 km upon 10 minutes is equal to
60 km upon 60 minutes is equal to 60 km per hour. Now बघा आता याच्यामध्ये ए बी अंतराचा जर आपण प्रति तास वेग काढला तर तो आपल्याला 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे 60 किलोमीटर पर आवर इतका आपल्याला मिळतो. म्हणजेच याला आपण तात्कालिक वेग असं म्हणतो. Now deduce the velocities for the distances BC and CD. We see that the velocity of the truck is different in the different segments of the road AB, BC and CD. However, the average velocity for the entire route AD is 40 km per hour. The velocity at a particular moment of time is called instantaneous velocity. This instantaneous velocity can be different at different times. आता संपूर्ण रस्त्यासाठी या ट्रकचा सरासरी वेग म्हणजेच ॲव्हरेज व्हेलॉसिटी 40 किलोमीटर पर आवर एवढा आहे. परंतु एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असे म्हणतात. आणि ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजेच हा तात्कालिक वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲसेलरेशन. ॲसेलरेशन म्हणजेच काय तर त्वरण. Now the truck covered the distance AB at the velocity of 60 km per hour, BC at 30 km per hour and CD at 40 km per hour. It means that velocity for the distance CD is greater than the velocity for the distance BC. From the number of seconds required for this change in velocity to take place, the change in velocity per second can be deduced. This is called ॲसेलरेशन. बघा आता या उदाहरणामध्ये ट्रकने ए बी हे अंतर 60 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने, बी सी हे अंतर 30 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने पार केलेले आहे आणि सी डी हे अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले आहे. म्हणजेच बी सी या अंतरासाठीच्या वेगापेक्षा सी डी अंतरासाठीचा वेग जास्त आहे. मग हा वेगामध्ये झालेला जो बदल आहे तो किती सेकंदामध्ये होतो त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो आणि यालाच त्वरण म्हणजेच ॲसेलरेशन असे म्हणतात. ॲसेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर चेंज. त्वरण म्हणजेच वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी. Students, you know that the truck driver increases or decreases the velocity of the truck by means of the accelerator. म्हणजे ॲसेलरेटरचा वापर करून ट्रक ड्रायव्हर काय करत असतो वेग कमी जास्त करत असतो. You might have seen a toy car that runs on a clockwork spring when it is released on a flat floor. After winding up the spring, it goes in a straight line. However, when it is hit on one side, it changes direction and keeps going. If it collides into a wall, it stops. It means that its velocity changes. बघा स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातली मोटरसुद्धा आपण पाहतो. सपाट जमिनीवर चावी देऊन सोडल्यावर ती सरळ रेषेत जाते, परंतु एका बाजूने धक्का दिल्यास ती दिशा बदलून पुढे जाते. पुढे जाऊन भिंतीला धडकल्यास थांबते, म्हणजेच तिच्या वेगामध्ये बदल होतो. आता हा जो बदल आहे तो कसा घडला तर मोटारीचा बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्यामुळे हा बदल घडलेला आहे. ऑन अ फुटबॉल ग्राउंड हाऊ डज the direction of the ball moving in a straight line change? We see some player changing its direction by kicking it. When its direction changes, the velocity of the ball changes. That is to say, an acceleration takes place. The interaction that brings about the acceleration is called force. Force acts on a body. बघा म्हणजे फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते तर एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलतो.
ही दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग बदलतो आणि वेग बदलल्यामुळे त्वरण घडते, म्हणजेच ॲसेलरेशन होते. हे त्वरण घडवणारी जी काही आंतरक्रिया आहे तिलाच बल असे म्हणतात आणि हे बल वस्तूवर कार्य करते. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲसेलरेशन इज कॉल्ड फोर्स. Now about force and acceleration. Take a glass marble and let it roll on a big smooth tabletop. After some time, its velocity will decrease and it will stop. On a carom board too, the carom coin pushed by a striker will move forward some distance and then come to a stop. If the coin is pushed after applying talcum powder to the carom board, it will keep moving for a longer time and then come to a stop. The velocity of the coin decreases due to the force of friction and the coin stops. If the friction between the carom board and the coin is reduced, the coin keeps moving for a longer time. It would means that if no force of friction is acting on a moving body, it will keep on moving with a constant velocity. बघा, तर इथं घर्षण बलामुळे कॅरमच्या सोंगटीचा वेग कमी होतो आणि सोंगटी थांबते. कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल जर कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. The scientist Sir Isaac Newton was the first to study force and the resulting acceleration. तर सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सगळ्यात प्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या ॲसेलरेशनचा म्हणजे त्वरणासंबंधीचा अभ्यास केलेला आहे. नाऊ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी, इट्स वेलोसिटी does not change. That is, the body does not accelerate. In other words, if a body is stationary, it will remain stationary. If it is in motion, it will continue moving with the same velocity and in the same direction. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, तर एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. बघा, बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. स्टुडंट्स, नाऊ वी आर गोइंग टू लर्न रिलेशनशिप बिटवीन फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. बल विस्थापन व कार्य याच्यामधील संबंध आपण पाहू. In the figure, a string attached to a wooden block on a table is passed over a pulley and tied to a weight. On applying a sufficient weight, the block will be seen to move. बघा, आता या आकृतीमध्ये एक लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून त्याला दोरी लावलेली आहे आणि ती दोरी कप्पीवरून नेऊन वजनाला बांधलेली आहे आणि याला पुरेसे वजन लावल्यानंतर हा लाकडी ठोकळा पुढे सरकताना आपल्याला दिसतो. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड, वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड. म्हणजे हा ठोकळा पुढे सरकल्यानंतर त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणतो. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट वी से दॅट द फोर्स हॅज डन ऑन सम वर्क. म्हणजेच बघा, विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले असे आपण म्हणतो. वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. म्हणजेच या फोर्स आणि डिस्प्लेसमेंटवरतीच त्याचं कार्य अवलंबून असतं. तर याच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण सूत्राद्वारे पाहू. वर्क डन बाय द फोर्स इज इक्वल टू फोर्स अप्लाइड टू द बॉडी into displacement of the body that takes place in the direction of the force. Means W is equal to F into S.
In the SI system, the unit of work is joule, while the unit of force is Newton, and the unit of displacement is meter. In the CGS system, the unit of work is erg. If a force of 1 Newton parallel to the surface of the table is applied to a wooden block on the table and the block is displaced by 1 meter, then it can be said that the force has done 1 joule of work. In this example, the displacement is in the direction of the force. बघा, टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके जर बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणतात. आता या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेतच झालेले आहे. थँक्यू.